मच्छिंद्रनाथ आणि कालिका माता यांच्यातील युद्धाची कथा श्री नवनाथ भक्तिसार। मच्छिंद्रनाथ आणि कालिका माता यांच्यातील युद्धाची कथा श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात मुख्यतः 4थ्या आणि 6व्या अध्यायात येते। कालिकादेवी हे भगवान शंकरांचे एक शक्तिशाली अस्त्र होते, ज्याचा उपयोग त्यांनी अनेक दैत्यांचा वध करण्यासाठी केला होता। शंकरांनी प्रसन्न होऊन या कालिका अस्त्रास हवा तो वर मागण्यास सांगितले होते। नवनाथांमधील पहिले नाथ मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत कुडाळ प्रांतातील अडूळ गावाजवळ आले। तेथे कालिकादेवीचे एक मंदिर होते, जिथे देवी विश्रांती घेत होती। आराधना आणि आव्हान। मच्छिंद्रनाथांनी भगवान शंकराच्या हातातील कालिका अस्त्रास आव्हान करावे आणि आपल्या भक्तीने तिला प्रसन्न करून घ्यावे, या हेतूने तिची आराधना सुरू केली। नाथांची ही आराधना विश्रांती घेत असलेल्या देवीला खटकली। ती संतापली आणि तिने मच्छिंद्रनाथांना युद्धाचे आव्हान दिले। नाथांचा प्रयत्न। मच्छिंद्रनाथांनी देवीची विनवणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु संतापलेल्या देवीने त्यांच्यावर विविध अस्त्रांचा प्रयोग सुरू केला। वासवास्त्र विरुद्ध कालिकास्त्र युद्धादरम्यान मच्छिंद्रनाथांनी आपल्याकडील वासवास्त्राचा प्रयोग केला। शंकरांचे कालिका अस्त्र आणि सूर्याचे वासवास्त्र या दोन अस्त्रांमध्ये तुंबळ युद्ध झाले। वासवास्त्राचा पाडाव। झगडता झगडता शेवटी कालिकास्त्राने वासवास्त्राचा पाडाव केला आणि ती मोठ्या आवेशाने मच्छिंद्रनाथांवर चालून गेली। हे पाहून मच्छिंद्रनाथांनी त्वरित भस्म घेतले आणि एकादश रुद्र मंत्राचा योग सिद्ध करून ते भस्म फेकले। शांतता। या भस्मातून अत्यंत भयंकर आणि प्रलय करणारे एकादश रुद्र प्रकट झाले। त्यांचे तेज पाहून कालिकादेवीचे तेज फिक्के पडले। तिने त्या रुद्रांना नमस्कार करून भक्तिपूर्वक स्तुती केली आणि त्यानंतर ते रुद्र सौम्य झाले। अखेरीस युद्ध थांबले आणि कालिकादेवी मच्छिंद्रनाथांवर प्रसन्न झाली। तिने मच्छिंद्रनाथांची भक्ती स्वीकारली आणि तिच्यासह इतर अस्त्रेही नाथांना वश्य झाली। अशा प्रकारे हे युद्ध भक्ती आणि योग सामर्थ्याच्या विजयात रूपांतरित झाले। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा।